हॅलो गाईज, यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं. माझं नाव आहे मंगल. आज मी तुम्हाला पालक वडा बनवणार आहे. काही पालकची पानं घेतली आहेत मी कट करून असे, आणि याचा वडा बनवणार आहे, पालक वडे. कसं वाटलं कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि त्याच्यासाठी मी पालक धुवून घेणार आहे. पालकची पानं सगळे धुवून घेते स्वच्छ आणि निथळायला ठेवते. आणि हा बटाटा घेतला आहे त्याच्यामध्ये वड्यासाठी. बटाटा सोलून घेते आणि गॅसवरती बटाटे परतून घेते. थोडंसं गरम झालं की तेल टाकते त्याच्यात. मस्त खुसखुशीत असा बटाटा तयार होतो, म्हणजे पालक बटाटा तयार होतो. पालक वडा खूप छान लागतो खायला. तुम्ही पण करून पहा, कमेंट करा, लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा, बेल आयकॉन पण दाबा. बटाटे उकडून घेतले आहे 2 मी. सोलते त्याला. बटाटे एकदम कुस्करून घ्यायचे, चांगले बारीक मस्त. एकदम एकजीव करायचे बटाटे. मस्त झाले. तेल टाकते मी त्याच्यात. तेल टाकलं, थोडं जिरे टाकते. कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची पण टाकते. थोडी कोथिंबीर पण टाकते. हळद टाकते अर्धा चमचा. मिश्रण चांगलं हलवून घेते, एकत्र करते. आता हा परतलेला उकडलेला बटाटा टाकते त्याच्यात. बटाटा एकदम असा मऊ करून घ्यायचा बारीक. आता अर्धा चमचा मीठ टाकते बघा, चवीनुसार. सर्व मिश्रण आता हलवून घेतले. चांगला परतून घ्यायचा मस्त. पालक वडा बनवणार आहे. पालक वडा लाल पावडर टाकली तरी चालेल तुम्हाला. हिरवी टाकलेली आहे, लाल मिरची. छान परतलं गेलं आहे. आता मस्त परतला. याला थोडंसं थंड होऊ देऊ. आणि पीठ घेतलंय बघा हे. त्याची पेस्ट करून घ्यायची पिठाची एकदम.
पाणी टाकून. पातळ अशी पेस्ट बनवायची. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते. थोडीशी हळद पण टाकते आणि थोडंसं मीठ पण टाकते. त्यात पण टाकलेलं आहे मीठ मी, त्यामुळे थोडंच टाकते मीठ, लई नको खरंच. अशीच पेस्ट पाहिजे बघा. झालं हे मिश्रण काढून मीठ हळद ते पण टाकले याच्यामध्ये. आता हे छान झालं बघा काढून मस्त. आता या पालकला बटाटा लावून घेऊ. बटाट्याची चटणी बनवली होती ना आपण, ते लावून घेऊ बघा याला. आणि असं पाणी चिटकवायचं. सगळ्यांना असंच लावून घेऊ. तोपर्यंत तेल गरम होत आहे बघा. त्याच्यावरून असं दाबायचं बघा. तेल गरम झालं आहे आता. काही पेस्टमध्ये असं वडा बनवला आहे, ह्याच्यामध्ये बुडवायचं ते. तेलामध्ये सोडायचं हळद. खूप छान क्रिस्पी लागतो खायला. तुम्ही पण करून पहा. मस्त छान क्रिस्पी लागतो. तुम्ही पण असंच करून बघा. दिसतं झाला छान. मस्त क्रिस्पी होतात.
या सर्वांनी आलू वडे खायला. कसे झालेत कमेंट करून लाईक करून सांगा. खूप क्रिस्पी आणि मस्त लागतात, कुरकुरीत खायला. नक्की तुम्ही पण करून पहा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. बाय सर्वांना. बाय 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 बाय. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा सर्वांनी. बाय सर्वांना.